नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इयत्ता दुसरी, विषय गणित. आजचा घटक आहे चढता व उतरता क्रम, पान क्रमांक 39 व 40. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. माझा परिचय. बालमित्रांनो, चला तर मग पाहूया चढता व उतरता क्रम. बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये लहान संख्या मोठी संख्या पाहिलेली आहे. तर या संख्येतील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या सांगा. सर्वात लहान संख्या आहे 51 आणि सर्वात मोठी संख्या आहे 91. खूपच छान, अगदी बरोबर सांगितले हा. चला तर मग या पुढच्या संख्या मालिकेतील सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या सांगा. सर्वात लहान संख्या आहे 20 आणि सर्वात मोठी संख्या आहे 90. अगदी बरोबर सांगितलेले आहे. आणि मधली संख्या आहे 50. तर आपल्याला लहान संख्या, मोठी संख्या, मधली संख्या यावरून संख्येचा चढता आणि उतरता क्रम पाहायचा आहे. 36, 23, 17 या संख्यांचा चढता क्रम पाहू. यातील सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी संख्या आणि मधली संख्या कोणती ते शोधूया. सर्वात लहान संख्या आहे 17 आणि सर्वात मोठी संख्या आहे 36, तर मधली संख्या आहे 23. यावरून आपल्याला संख्या मालिकेचा चढता क्रम पाहायचा आहे. चढता क्रम लिहिताना आपण लहान मोठ्या संख्येकडे जात असतो. या ठिकाणी सर्वात लहान संख्या प्रथम लिहायची आहे आणि ती आहे 17. त्याच्यानंतर मधली संख्या 23 आणि सर्वात मोठी संख्या आहे 36. हा झाला चढता क्रम 17, 23, 36. बालमित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. चढता क्रम लिहिताना सर्वप्रथम सर्वात लहान संख्या, नंतर त्यापेक्षा मोठी आणि नंतर सर्वात मोठी संख्या लिहिली जाते. चढता क्रम लिहिताना या चिन्हांचा वापर केला जातो. पुढील उदाहरण पाहूया. 25, 12, 54 या संख्यांचा चढता क्रम पाहू. सर्वात लहान संख्या आहे 12, त्याच्यानंतर मधली संख्या आहे 25 आणि सर्वात मोठी संख्या आहे 54. म्हणजे 12, 25, 54 हा झाला चढता क्रम. चढता क्रम या पद्धतीने लिहिला जातो. 12 पेक्षा मोठी संख्या 25, 25 पेक्षा मोठी संख्या 54. बालमित्रांनो, समजला का चढता क्रम? चला तर मग आता आपण उतरता क्रम पाहूया. उतरता क्रम हा चढत्या क्रमाच्या अगदी उलट असतो. उदाहरण पाहूया. 36, 23, 48 या संख्यांचा उतरता क्रम पाहूया. बघा, यातील सर्वात मोठी संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती आणि मधली संख्या कोणती ते सांगा. सर्वात मोठी संख्या 48, सर्वात लहान संख्या 23 आणि मधली संख्या आहे 36. अगदी बरोबर सांगितले हा बालमित्रांनो. उतरता क्रम लिहिताना सर्वात प्रथम मोठी संख्या लिहायची, त्यानंतर मधली संख्या आणि सर्वात शेवटी लहान संख्या लिहायची. चला तर मग या संख्यांचा उतरता क्रम पाहूया. बघा, सर्वात मोठी संख्या आहे 48, त्याच्यापेक्षा लहान संख्या 36 आणि सर्वात लहान संख्या आहे 23. हा झाला उतरता क्रम 48, 36, 23. तो या चिन्हांनी दाखविला जातो. बालमित्रांनो, समजला का उतरता क्रम? आता पुढील उदाहरण पाहूया. 30, 50, 40, 20 या संख्यांचा चढता व उतरता क्रम लिहा.
आता या ठिकाणी बघा, चढता क्रम पण लिहायचा आहे आणि उतरता क्रम पण लिहायचा आहे. चढता क्रम लिहिताना आपण सर्वात लहान, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी आणि सर्वात मोठी संख्या लिहितो. तर बघा 20, 30, 40, 50 हा झाला चढता क्रम. आणि त्याच्या अगदी उलट उतरता क्रम असतो. सर्वात मोठी, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. या ठिकाणी 50, 40, 30 आणि 20 हा झाला उतरता क्रम. या घटकासाठी दिलेला स्वाध्याय पाहूया. खालील 3 संख्यामध्ये चढता क्रम लाव. तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि या घटकासाठी दिलेला पुढचा स्वाध्याय आहे, पुढील संख्यांचा चढता व उतरता क्रम लाव. तोही तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.